उमेदवारी अर्ज दाखल करता आहेत। त्यांच्यासोबत प्रियंका गांधी या सुद्धा उपस्थित आहेत। एकूणच सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना सध्या वेगवान घडामोडी सुद्धा घडताना दिसतायत। मात्र सध्याची अपडेट आपण पाहतोय वायनाडमधून राहुल गांधी हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत वायनाडमध्ये सुद्धा होणार आहे। एकूणच या लढतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। राहुल गांधी यांनी अलीकडेच भारत जोडो न्याय यात्रा काढली होती। त्याचा समारोप खरं तर मुंबईमध्ये झाला होता। त्यांच्या या यात्रेचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसा परिणाम होतो, काँग्रेसवर कसा परिणाम होतो ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा हा प्रयत्न कशा प्रकारे यशस्वी होतो ते पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर एकूणच आपण जर पाहिलं तर भाजपकडून कुठेतरी दबाव तंत्र अवलंबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप हा वारंवार काँग्रेसने केलाय। मात्र तरी सुद्धा राहुल गांधी हे त्यांच्या मुद्द्यांवर ठाम होते आणि आता वायनाडमधून सध्या राहुल गांधी हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण प्रियंका गांधी सुद्धा तिथे उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय। दरम्यान वायनाडमध्ये आज काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार असल्याची सुद्धा माहिती आहे। या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आज वायनाडमध्ये आहेत आणि वायनाडमध्ये आज रॅली काढून काँग्रेस प्रदर्शन करणार आहे, शक्ती प्रदर्शन करणार आहे। त्या पार्श्वभूमीवर सध्याची थेट दृश्य आपण वायनाडमधून पाहतोय। वायनाडमध्ये राहुल गांधी हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण प्रियंका गांधी या सुद्धा उपस्थित आहे। त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या या सगळ्या राजकीय कारकिर्दीचा कसा परिणाम होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर सकाळपासूनच काँग्रेसनं वायनाडमधून एक रॅली काढली होती आणि आता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल? आज राहुल गांधी वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं। काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? राहुल गांधी पुन्हा एकदा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य जी बघतोय ती कलेक्टर ऑफिस मधील दृश्य आहेत। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी या देखील त्यांच्यासोबत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अर्ज दाखल करण्यापूर्वी मागच्या एक तासाभरापासून जर आपण म्हटलं तर वायनाड शहरामधून मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते राहुल गांधी यांनी काँग्रेसकडनं केलं गेलं होतं। मोठी रॅली जी आहे ती रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते असतील ते दाखल झालेत आपल्याला बघायला मिळालं होतं। आपल्याला माहिती मागच्या वेळी 2019ला देखील राहुल गांधी याच मतदारसंघामधून निवडून आले होते। त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी हाच मतदारसंघ निवडलेला आहे। सुरक्षित मतदारसंघामधून खरं तर वायनाड मतदारसंघाकडे बघितलं जातं आणि त्याच मतदारसंघामधून राहुल गांधी यांनी आपला अर्ज जो आहे तो अगदी काही मिनिटांमध्ये पुढच्या मोहिती दाखल करणार आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिरंगी लढत होणार आहे। भाजपकडनं देखील या ठिकाणी उमेदवार दिला गेलेला आहे। त्या उमेदवाराचा उद्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला जाणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर सीपीआय कडून डी राजे यांच्या पत्नी येनी राजे यांनी देखील अर्ज दाखल काही वेळापूर्वी केलेला आहे। त्यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे याचा निश्चित झालेला आहे। आपल्याला माहिती मोहिनी आपण जर बघितलं तर केरळमध्ये सीपीआयचा गड म्हणून केरळकडे डाव्यांचा गड म्हणून बघितलं जातं। त्यामुळे त्या ठिकाणी येनी राजे किती मतं घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे आपण जर बघितलं तर इंडिया आघाडी एकत्र देशभरामध्ये लढत आहे। सीपीआय देखील इंडिया आघाडीचा भाग आहे। असं असताना देखील सीपीआयनं केरळमध्ये आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे राहुल गांधी आता पुढच्या काही मिनिटांमध्ये अर्ज दाखल करणार आहेत आणि बघावं लागणार आहे की नेमकं कशा पद्धतीने पुढची लढत होती ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे मोहिनी केरळमध्ये केलं आपल्याला बघता येतात। अगदी नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीची घोषणा आता झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरतायत। तर गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत अशी चर्चा सुरू होती। मात्र आता वायनाडमधूनच राहुल गांधी हे लोकसभा निवडणूक लढवणार आहे। खरं तर प्रमोदनी सांगितल्याप्रमाणे हा सेफ मतदारसंघ म्हणून पाहिला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी इथून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। इंडिया आघाडीत असलेल्या माकपनं केरळमधील 4
मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलेली आहे। विशेष म्हणजे यामध्ये राहुल गांधींचा वायनाड आणि थरूर यांचा तिरुवनंतपुरम या मतदारसंघांचा समावेश आहे। मात्र या ठिकाणी वायनाडमध्ये मुस्लिम मतदार आणि इतर काही असल्यामुळे ही जागा इतर पक्षांना देण्यात येत असल्याचं बोललं जात होतं। मात्र आता राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, त्यामुळे के सुरेंद्रन आणि के राजा यांच्या मध्ये ही तिरंगी लढत होणार आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, काय सांगाल? खरं तर राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी भारत जोडो न्याय यात्रा काढली होती आणि त्याचा कसा परिणाम या सगळ्यावर होणार आहे आणि एकूणच ही तिरंगी लढत ज्याप्रमाणे होणार असल्याचं तुम्ही सांगितलं, कशी ही समीकरण आहे? मोहिनी, बरोबर आहे। आपल्याला माहिती की 2019 साली जर आपण प्रामुख्याने बघितलं तरी तिथे तेव्हा देखील तिरंगी लढत जरी झालेली असली तरी भारतीय जनता पार्टीचा दक्षिणेमध्ये मोठा प्रभाव नसल्याचं आपल्याला वारंवार बघायला मिळत होतं। यावेळी देखील भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिलेला आहे, पण त्या उमेदवाराला किती मतं पडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 2019 जर आपण प्रामुख्याने बघितलं मोहिनी, तर राहुल गांधी यांना जवळपास 64% मतं पडल्याचं बघायला मिळते। डावे हे प्रमुख विरोधी पक्ष असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं। मी जसं म्हटलं की डाव्यांचा गड म्हणून केरळला खरं तर बघितलं जातं। केरळकडे सीपीआयचं अगदी प्रमोद, या संदर्भातली माहिती वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।